सध्या मी पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 21 मध्ये उभा आहे आणि आपण पाहत आहोत अतिशय बाजूला आशिया खंडातलं सगळ्यात मोठं भाजीपाला मार्केट, फळ मार्केट आणि बाजूलाच असणारी वसाहत म्हणजे मीनाताई ठाकरे वसाहत। ही तसं पाहिलं तर पुण्यातील सर्वात मोठी वसाहत, परंतु आता सध्याची वसाहतीची अवस्था खूप दयनीय झालेली आहे। इथून काही इच्छुक उमेदवार आता सध्या ज्यांनी खरोखरच या पुणे महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज मागितला आणि त्यांना उमेदवारी अर्ज देखील मिळालेला आहे। असेच काही उमेदवार आता माझ्या सोबत आहेत, आपण पाहूयात नेमके कोण आहेत ते। काय सांगाल दादा तुम्ही? नमस्कार, मी मारुती उर्फ ललित सकाराम तिंडे, प्रभाग क्रमांक 21 अनुसूचित जाती अ या प्रभागात मी येणारी पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढत आहे आणि माझे सहकारी जयराजजी विगमन, आम्ही दोघे एकत्र आम्हाला अधिकृत पक्षाने आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्हाला अधिकृतपणे उमेदवारी मिळालेली आहे। अधिकृतपणे जाहीर झालेलं आहे। कसं काय तिकीट मिळालं तुम्ही? मी संघर्षातला कार्यकर्ता आहे ना, माझ्या पाठीमागे ना कुठला वारसा नाही, सगळ्यांची यादी तर भरपूर होती। हा, पण मी काम केलं ना, मी गेल्या 18 वर्ष झालं काम करतोय। मी जनतेचं काम केलं, जनतेचं काम करत आलो। माझा जन्म ह्याच औद्योगिक यासाठी झालेला आहे। मी इथं तयार झालेला कार्यकर्ता आहे, मी कुठला बाहेरचा नाहीये। पण त्याच्यामुळे मला ना माझ्या कामाची पावती मला मिळालेली आहे। मला जे आता जे मला तिकीट मिळालेलं आहे, माझी उमेदवारी जी जाहीर दाखवली आहे, ते मला जनतेने दिलेली माझी पावती आहे आणि मी जनतेचं काम करणार आणि करत राहणार आणि येणारे हे पुणे महानगरपालिकेचे निवडणूक 100% या औद्योगिक वसाहतीचा मी चेहरा बदलण्याची राहणार नाही। काय तुमच्या प्रभागाची सध्याची काय अवस्था आहे? सध्याची अवस्था जर तुम्ही पाहिली ना, गेले 20 वर्ष झालं, 25 वर्ष झालं त्या प्रभागामध्ये काही विकास झालेला नाहीये आणि कुठे बीजेपीची सत्ता येऊन गेली, काँग्रेसची सत्ता येऊन गेली, पण विकासाच्या नावाखाली सगळं शून्य। काही विकास झाला नाही। विकासाच्या नावाखाली फक्त टेंडर मारलेले, टेंडरच्या नावाखाली फक्त भ्रष्टाचार झालेले आहे, शून्य। आज गेले कित्येक वर्ष झाले इथे लहान मुलांचा खेळण्याच्या ग्राउंडचा प्रश्न आहे, सांस्कृतिक हॉलचा प्रश्न आहे, त्यानंतर बेरोजगारी वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे। हेच आमच्या आशिया खंडातलं आपल्या पुणे शहरामधलं सगळ्यात प्रथम जे औद्योगिक वसाहतीमधलं औद्योगिक वसाहत केंद्र आहे। तर या ठिकाणी ना नगरसेवकांना जे विकास करायचा होता, तेव्हा आपल्या शेजारी एवढी मोठी औद्योगिक वसाहत असून त्याचा आपण विकास का केला नाही? विकास केला असता तर इथल्या पोरांची बेरोजगारी झाली नसती ना। तर इथं काय आतापर्यंत काही विकास झालेला नाहीये। पण आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिलेला, आता तुमचं तिकीट पण फिक्स झालेलं आहे। आता तुमचं इथून पुढचं नेमकं काय विजन असेल? माझं विजन एकच असं आहे की मला वस्तीचा चेहरा मेरा बदलून टाकायचा आहे। माझ्या स्वप्नातली वस्ती मला घडवायची। मला ड्रेनेज मुक्त, पाणी मुक्त, ड्रेनेज मुक्त जे घरांमध्ये आहे बहिणीच्या, म्हणजे आमच्या ज्या घरामध्ये गुडघ्या पाणी असतं आणि घरामध्ये अजून पण येतात। सांगायला गेलं की हाताच्या अंतर कुठला नगरसेवक नाहीये, प्रत्येक नगरसेवकांचं ऑफिस बाहेर आहे, इथं कोणाचंही ऑफिस नाहीये। वसाहतीमध्ये कोणाचं ऑफिस नाही, त्या वसाहतीवर कोणी लक्ष देत नाही, त्या आतापर्यंत गेले नाही। वसाहतीमध्ये तर दैनंदिन तुम्ही आवाज वगैरे बघितली, तुम्ही पण आहे ना 2 मिनिटांमध्ये पोहोचता। कसे लोक राहतात, काय लोक राहतात हे आम्हाला स्थानिक होते। काही ठिकाणी तांब्याने पाणी भरावं लागतं, गरीब पाणी येतं। विकास हा काहीच नाहीये। पाणी किती वेळ येतं? पाणी काय सकाळी 2 तास येतं, सकाळी 4 वाजता पाण्याला उठावं लागतं। सकाळी 4 वाजता? सकाळी 4 वाजता। ड्रेनेजचा एवढा प्रॉब्लेम येत नाही। आमची ही वस्ती ना सगळी पाण्याखाली आहे, पाण्याखाली एक गटर खोलली की दुसरं गटर निघतं। पण हे काम कोणाचं असतं, नियोजन पद्धत काम कोणाचं असतं, ते एक चांगलं विचारी माणसाचं व चांगल्या नगरसेवकाचं। नगरसेवक काय करतो, फक्त नावाला इथं टेंडर मारतो, 5-5, 4-4 लाख रुपयाचं, 10-10 लाख रुपयाचं एक टेंडर आहे। तेच नावाखाली भ्रष्टाचार होतो। तुम्हाला वाटतं खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। आम्ही अशी माहिती अधिकारामध्ये भरपूर असे पैसे वगैरे विचारलेले आणि असे कित्येक तुम्ही नागरिकांना विचारा, तुमचा नगरसेवक कोण आहे, तुम्हाला काय सांगतील। आतापर्यंत हे जे काय नगरसेवक आहेत, म्हणजे भारतीय जनता पार्टीचे काही नगरसेवक आहेत, काय नगरसेवक आता इच्छुक होता ते इथे फिरकलेले सुद्धा नाहीये। त्यांना तुम्ही विचारा, फक्त तुम्ही विचारा, इथे फिरकलेले सुद्धा नाहीये।
कारण की काय माहितीये का, वस्तीला आता काय केलेलं माहितीये, वाळूत टाकलेले. सगळ्यांना काय वाटतं माहिती का, वस्तीमध्ये बोलणारं कोणी नाही, वस्तीमध्ये सांगणारं कोणी नाही. पण आता बास नाही झालं. मला वस्तीने ना, मला जनतेने साथ दिलेली, जनता माझ्या सोबत आहे. मला माझा विकास घडवायचा, मला तुम्हाला बोलतोय नगरसेवक हो माझ्या औद्योगिक सांगताय हो माझ्या औद्योगिक वसाहत मधले सगळे नागरिक मला तू स्थानिक आहे, आता आम्ही तुझ्या पाठीशी आहे, कारण की तूच व्यक्ती आहे तिथे विकास घडवू शकतो. कारण की माझी काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. आम्ही मनसैनिक आहोत. आणि नगरसेवक झाल्यावर पहिल्यांदा काय करणार? माझा सगळ्यात मोठा सगळ्यात पहिला प्रश्न असेल, मला झोपडपट्टी पुनर्वसन करायचे. आणि ते पुनर्वसन करत असताना सर्वात प्रथम म्हणजे माझी इच्छा, म्हणजे मी माझ्या स्वप्नातली माझी वस्ती घडवायची. मला ज्या घरामध्ये, ज्या कुटुंबामध्ये एकापेक्षा अनेक जे कुटुंब राहतील, त्या प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. ते पण 500-550 स्क्वेअर फूटचं मिळालं पाहिजे. ही माझी सर्वात प्रथम मागणी आहे. आणि आम्ही अशा काय मागण्या आहेत की 22-24 आमच्या मागण्या आहेत, की त्या आमच्या मागण्या वगैरे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही महानगरपालिकेला याच्यामध्ये कुठला हस्तक्षेप पण करून दिला नाही. पण भविष्यामध्ये मी जर स्वतः नगरसेवक झालो, मला सर्वात मोठं म्हणजे मला माझी झोपडपट्टी पुनर्वसन करायचे आणि ते मी करणार आणि करून दाखवणार. मी स्वप्न पाहिलं तर छोटी छोटी लहान मुलं सुद्धा व्यसनाच्या आहारी चालली. व्यस्ताच्या आरी का चाललेलं नाही, तर त्यांना मार्गदर्शन करायला कोणी नाहीये, गायडन्स करायला कोणी नाहीये, त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाहीये. तिथं काही ठिकाणी अभ्यासिका होत्या, त्या अभ्यासिका सुद्धा प्रस्थापिकांनी, म्हणजे नगरसेवक एवढे दिवस असताना सुद्धा ना शाळेमध्ये अभ्यासिका चालायची, त्या अभ्यासिका सुद्धा बंद करून टाकल्या. मार्गदर्शन नाहीये ना, मुलांना मार्गदर्शन नाहीये. मार्गदर्शन असतं तर चांगल्या मार्गावर गेले असते किंवा चांगलं वळण लागलं असते. पण पुणे शहरातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणलं असेल तर आमची मीनाताई ठाकरे असत. आमच्यामध्ये एक सांगायचं कौतुक म्हणजे काय आहे की काय झालं की सगळे एकत्र असतात, पण झोपडपट्टीला वाणी मिळालेला नाहीये. विकासच नाही, झोपडपट्टीचा विकासच नाहीये. तुम्ही नागरिकांचे तुम्ही प्रश्न विचारू शकता, नागरिकांना तुम्ही विचारू शकता आतापर्यंत काय केलेले. तर आता राजकारणात तुमचे आदर्श कोण आहे? मग माझे राजकारणामधले आदर्श असेल तर सन्मान्य राजसाहेब ठाकरे. आता मला सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी जे ब्लू प्रिंट बनवलेलं आहे आमच्या विकासाचा मुद्दा होता ब्लू प्रिंटचा, आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरेंना स्वच्छ लागतं, सुंदर लागतं, बरोबर, स्वच्छ सुंदर लागतं. मला तसा साहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन मला माझ्या स्वप्नातला प्रभाग झाडवायचा आहे. नक्कीच. तर हे मनसेचे अधिकृत उमेदवार ललितजी टिंडे हे सध्या मीनाताई ठाकरे वसाहत आणि परिसरामधून ते उमेदवार म्हणूनच ते या रणांगणात सध्या उतरलेले मिळत आहे. पण येथील असणाऱ्या परिसर जर आपण पाहितला, तिथल्या परिसरातील नागरिकांच्या समस्या देखील आपण जाणून घेणार आहोत. परत 5 वर्ष आहे ना, कोणी सुद्धा इकडे डोकून सुद्धा बघत नाही. त्याच्यामुळे ना आम्ही सुद्धा सगळ्यांनी विचार करूनच आहे ना निवडून दिलं पाहिजे की कोण आपल्यासाठी खरंच काम करू शकतंय म्हणून. तुम्हाला काय वाटतं? मला तरी तेच वाटतंय, ललित टिंडे. हो, त्यांनी कारण कोण म्हणता येणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही. मग कुठे नेमके? मी औद्योगिक वसाहत गोलटेकडीमध्ये राहिला. मी लहानाचा मोठा इथंच झालेला आहे, माझा जन्म इथं झालेला आहे. प्रभाग क्रमांक आता सध्याचा 21 आहे. 21 हा, आहे. 21. प्रभाग क्रमांक 21 मध्ये तुम्ही राहिला आता सध्या, आणि गुलटेकडी मार्केटच्या बाजूलाच हा परिसर आहे. काय अवस्था, तुम्हाला काय वाटतं, इथं काय समस्या आहेत नेमक्या? आता तुम्हाला सांगायचं म्हणजे काय की गेले कित्येक नगरसेवक आमच्या इथे येऊन गेले. आतापर्यंत आमच्या वस्तीमध्ये जे कचरगुंडी सार्वजनिक शौचालय तिथून पुढे कधीच डांबरी रोड झालेला नाहीये. प्रत्येक वेळेस जे तो नगरसेवक निवडला टिगळ्या लावतो. ड्रेनेज लाईनची खूप मोठी समस्या आहे, त्याच्यामध्ये पाण्याची आहे. पाण्यामध्ये असं प्रश्न असं निर्माण झालाय की गटराचं पाणी येतंय, दूषित पाणी येतं. लाईटची कशी काय समस्या? लाईटची म्हणजे काय सांगूच नका, ते उत्तर प्रदेशला गेलेलं पत्करतं आम्हाला महाराष्ट्र सोडून. अशी गंभीर परिस्थिती झालेली आमच्या वस्तीमध्ये. तर तुम्हाला काय वाटतं, आता जर कुणी नवीन उमेदवार असेल, तुम्हाला काय वाटतं असं कोण तुमच्या विभागातला उमेदवार आहे की त्याचं नाव की आता तुमच्या इथं काहीतरी तो विकास करून दाखवेल? आमच्या इथं आमच्या वस्तीमध्ये तर आता वस्तीने आम्ही ठरवलंय की वस्तीतलाच आम्हाला नगरसेवक करायचंय. कोण? म्हणजे आता आमचे लहानपणापासूनचे जे मित्र आहेत,
आता त्यांची इच्छा नव्हती थांबायची, तरी पण त्यांना आम्ही सर्व जणांनी, सर्व मंडळाच्या मुलांनी, सगळ्या महिलांनी आम्ही त्यांना फोर्स केला की ललित भाऊ तुम्ही थांबा, तुम्हीच काहीतरी वस्तूचा इतिहास घडू शकता किंवा वस्तूचा कायापालट करू शकता. ललित भाऊ टिंडे, ललित भाऊ टिंडे काय आतापर्यंत त्यांनी कसे काय तुम्हाला मदतीला धावून येतात? हो, खूप प्रत्येकाच्या आडी अडचणीला, कुणाचं सुख असू, दुःख असू, कुणाचा हॉस्पिटलचा प्रॉब्लेम असू द्या, कुणाचं काही असू द्या, ललित भाऊ अर्ध्या रात्री फोन केल्यानंतर उपस्थित राहतात. पालिकेची निवडणूक चालू आहे, म्हणजे उमेदवार फिक्स झालेत. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या विभागातील प्रभागातील कुठला असा उमेदवार आहे की तुमची कामं करू शकतो? मला अशी एक इच्छा आहे की आणि माझं मत पण आहे, मला ललित टिंडे. ललित टिंडे हा. काय काय करतात ललित टिंडे? हा. आणि काही गोष्टी आमच्यासाठी, आम्ही ज्या दिवशी गल्लीतनं येईल असं असं झालंय भाऊ म्हणलं, त्या टायमाला त्यांनी तिथं आहेत, काय झालं कसं झालं ते सांगू पण शकलेत आणि त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह पण केलेत. आम्हाला ललित टिंडे म्हणजे असं एकदम उत्कृष्ट वाटायला लागलं. ललित भाऊ टिंडे निवडून येणार म्हणजे आम्ही मत देणार. नक्कीच. हा. मी जर कुटुंबी जर असलो तर माझे 4 भाऊ बंदी इथले असतील, त्यांना पण मी म्हणणार की ललित भाऊला मत द्या आणि निवडून आणा, असं माझी इच्छा आहे. तरुण उमेदवार आहे, हा, कामाचा उमेदवार आहे, कामाचा उमेदवार आहे, मला माहिती आहे. अर्ध्या रात्री धावून येणार आहे. धावून येणारच, येणार रे नाही असं, येणारच, नक्की येणारच. नाही आले तर मग ते हे झालं, पण येणारच त्यांनी. आम्हाला गॅरंटी आहे, आम्हाला वाक्य आहे, त्यांनी दिलेला शब्द आहे. त्यांनी काही कार्यक्रम ठेवले, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सहभाग्य होतो, आम्ही बघितलंय. सगळे लोक माग होते पण आम्ही स्वतःहून पुढे होतो, त्यांचा कार्यक्रम सहकार्य केले आम्ही सगळे, योग्य ठिकाणी आणि योग्य वेळात सगळं बघितलं. नेमकी आपल्या विभागामध्ये आत्ताच्या घडीला ललित टिंडे आणि कामाचा विकास म्हणजे खरंच म्हणजे ललित टिंडे कामाला इच्छुकपणाने काय अडचण असेल तरी धावतात, येतात आणि अडचणी पण दूर करतात. आणि पहिलेचे जे नगरसेवक होते आता ते तसे राहिलेले नाहीयेत, पण आता आम्हाला पण इच्छुक वाटतं की बाबा आज आमचा मित्र ललित टिंडे आज उत्कर्षाने म्हणजे आज इलेक्शन लढवते, ते खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी. पहिला नगरसेवक कोण होतं? पहिला नगरसेवक म्हणजे ह्या गोष्टीला की आता जसे आता शेळमकर झाले समजा, आणि चोरबोले झाले, भीमले झाले, वैरागे झाले, श्रीकांत पुजारी झाले, पण यांची जी भूमिका कामाची होती ती कामाची भूमिका राहिलीच नाही. तर आता वस्ती पातळीवर तुम्ही बघा की लेकरांना खेळायला जागा नाही आपल्या इथे, ग्राउंड नाहीये किंवा कुठल्या प्रकारचे समजा काय बाबा आता रस्त्याची व्यवस्था सोय पाहिजे. कधी कधी पाणी तर कधी सोडतात रात्री 2:30 वाजता, कोण उठून काम करणार 2:30 वाजता. बरोबर. हा, मग ते पाण्याची पण व्यवस्था नीट नाहीये. त्याच्यानंतर मग परत आणि ह्या गोष्टीमध्ये पण आत्ताच्या घडीला की आम्ही बहुमताने आम्ही ललित टिंडेला निवडून आणणार आणि हे आमचं मत पूर्णपणे ठरेल. नक्कीच. काय वाटतं तुम्हाला, तुमच्या विभागात कोण तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण आहे? कोण हे 4 नगरसेवक होते, त्यांचं आपल्याला काही काम नाही दिसलेलं 4-5 वर्षात, काही काम कधी नाही. फिरकले की नाही ते? हे फक्त एकदा करून फिरकले होते, पण त्यांनी ज्याला राशन त्याच्या त्यांना राशन दिलं, गोर घरी बाकीचे कोणाला नाही भेटलेलं. लोक सगळे तरसून काही लोक मेले, जुनी मेले, नवी मेले. आता चांगला विकास व्हायला पाहिजे की नवीन पिढी यायला पाहिजे. पाणी येतं का प्रभागात? पाणी नाही ना, पाणी नाही, संडास नाही, लाईट नाही, सारखी लाईट चाललेली वारंवार चालली. आता सकाळपासून लाईट गेली, आता आली लाईट. तुमच्या विभागात गटार भरपूर आहेत. भरपूर आहे. तुमच्यात कामगार लोक काम करायला येत नाही, सांगितलं तर या कामाला तर ते म्हणतात येतो, चला पुढे. म्हणजे हे कुठली गोष्ट आहे? तुम्ही आमच्या नागरिकाचा पैसा तुम्हाला पगार येतो ना, फुकटचं थोडी खातो तुम्ही, कष्ट करत नाही. सकाळी येतात 9ला पळून जातात कामगार, त्यांना 1 वाजेपर्यंत ड्युटी आहे त्यांना. हे कोण बघणार? नगरसेवक बघायला पाहिजे ना. नगरसेवक बघत नाही, कुठली सुविधा नाही आम्हाला. आमच्या महिलांना कुठली सुविधा नाहीये. संडास स्वच्छ आहेत किंवा काय आहे, काही नाही. पाणी येत नाही, कधी येतं पाणी कधी नाही. पाण्यावाल्याकडे गेले, नगरसेवक गेले, या नंतर बघू करू येतो, मग ते पोरं पाठवणार, मग ऑफिसला पाठवणार, काम होत नाही, काहीच काम नाही. उद्या पुणे महानगरपालिकेची निवडणूक होणार, त्याच्यात तुमच्या पसंतीचा उमेदवार आणि कोणच निवडून येणार असा उमेदवार? आम्ही पब्लिक सजवणार की नवीन उमेदवार, नवीन पिढी पाहिजे. की ललित टिंडे लहानपणापासून माझ्यासमोर लहानचा मोठा झालेला आहे, मी त्याला चांगला ओळखतो, सगळ्या भावांना ओळखतो. सगळे भाऊ लहानचे मोठे माझ्यासमोर झालेले. ललित टिंडे अडी अडचणीला हो येतात ना, कुठल्या बी कामाला अडचणीला सगळे म्हणजे हा कामाला येतो मदतीला.
म्हणजे असं कुठलं नाही की बाबा नाही करत. नगरसेवक नसताना ललित हा, टेंडे येतो. नगरसेवक नसतानी नगरसेवक तर घरात झोपलेले असते, त्यांना काय एक तिकडं एक इकडं, ते चोरबोलीचं काय सांगूच नका. नुसतं आता येईन बघा 5 वर्षात मला द्या म्हणतात. चोरबोलीने काय काम नाही केलं, ऑफिसला गेलं काय कुठल्या अडचणीला हा साहेब नाहीये घरी, ऑफिसमध्ये बोलून पाठवून देतात. मी खुल्ला बोलणार आहे, मी म्हणजे वन मॅन शो आहे. माझं नाव हिरा उर्फ हाजी सलामत शेख आहे. मी कुणाला घाबरत नाही, कुठला नगरसेवक असो काय असो, मी वन मॅन शो. माझ्यापर्यंत काय आलं मी माझं बघून घेतो, मी कुणाला घाबरणारा नाही असं नाही. अतिशय डेअरिंगने तुम्ही डेअरिंगने बोलतो, डेअरिंगने वन मॅन शो डेअरिंग. मी कुणाच्या दबाव खाली बोलत नाही बरोबर. या नगरसेवक खाली त्या नगरसेवक. वन मॅन शो माझ्यापर्यंत यावं त्यांनी, मग मी माझं बघून घेईन. या प्रभागातील असा खडतर एक मतदाता आहे जो खरंच सांगतोय की या प्रभागात काहीच विकास झालेला नाही, विकासाच्या नावाखाली फक्त फसवणूक झालेली आहे असं इथं या प्रभागातून दिसून येत आहे. काय राहिला कुठं? माझं नाव रवींद्र मोरे, मी गोलटेकडी औद्योगिक वसाहतीमध्ये लहानाचा मोठा झालोय. बर. आणि अगदी सांगायचं झालं तर आता या इलेक्शनच्या रणधुमाळीमध्ये मी सुद्धा काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवार होतो. बर. परंतु वस्तीचे प्रश्न पाहता वस्तीमध्ये अत्यंत दयनीय अवस्था आहे. आणि मी झोपडपट्टी सोडलेली नसून आम्ही रोज इथून डबा घेऊन बाथरूमला जाणारे आम्ही खरे नागरिक होतो. आणि आमचे प्रश्न काय आहेत? आमचे प्रश्न खड्डा नाहीये, आमचे प्रश्न चंबर नाहीये, आमचे प्रश्न कचरा नाहीये, आमचे प्रश्न पाणी नाहीये, आमचा प्रश्न आहे रोजगार, आमचा प्रश्न आहे शिक्षण, आमचा प्रश्न आहे उद्योगधंदा. आणि या कुठल्याही पक्षाने आम्हाला न्याय दिलेला नाही आतापर्यंत. तुम्हाला काय वाटतं आता इथून पुढे कोण न्याय देईल? आम्हाला असं वाटतं की आमचा स्थानिक जोपर्यंत उमेदवार असणार नाही तोपर्यंत आम्हाला न्याय देणार नाही. कोण असेल कोण उमेदवार? आता आमच्या ठिकाणी आमच्या वस्तीमध्ये बऱ्याचशा इच्छुक उमेदवार होते. त्याच्यामध्ये मी स्वतः होतो, भारत काळे होते, गणेश शर्मा होते, मोहसिन काझी होते, आमचा ललित भाऊ तिंडे होता. आता या सगळ्यांमध्ये कुणाला तरी उमेदवारी मिळाली असती तर ते आनंदच झाला असता. ललित भाऊ टेंडेला उमेदवारी जाहीर झाली. ओके, त्याबद्दल मी राजसाहेब ठाकरे यांचं अभिनंदन करू. कारण त्यांनी एका छोट्या कार्यकर्त्याला, झोपडपट्टीत राहणाऱ्या कार्यकर्त्याला जर असा न्याय दिला असेल तर त्यांचं मी माझ्या समाजाच्या वतीनं आणि माझ्या झोपडपट्टी वासियांच्या वतीनं मी त्यांचे जाहीर आभार मानतो. आणि भाऊ विकास करून दाखवतील 100% करतील. कारण असं आहे की ललित भाऊ हे आमच्या झोपडपट्टीत लहानाचे मोठे झालेले आहेत. आणि महत्वाची गोष्ट की ललित हा माझा लहानपणाचा मित्र आहे. खूप प्रश्नामध्ये आम्ही एकत्र काम करतो. माझा मित्र आहे म्हणून मी त्याची प्रशंसा करत नाही. पण तुम्ही पण उभे राहिले तर निवडणुकीला असू द्या ना, पण तो माझ्या हाडामासाचा आहे, माझ्या शेजारचा आहे, माझ्या घरचा माणूस येतो. मग जर वस्ती पातळीवर जर कोणी उमेदवार आमच्या वस्तीतला असेल तर त्याच्या मागे वस्तीतली जनता 100% उभी राहील. त्याच्याबद्दल तुम्ही कुठलीही शंका घेण्याचं कारण नाही. आणि राहिली गोष्ट विकासाची, विकास म्हणजे काय? आमचे प्रश्न आम्हाला माहिती आहेत. ललित हा पुणे शहरामध्ये मी स्वतः माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. मी ज्यावेळी कोविड काळामध्ये क्वारंटाईन होतो, बरोबर 21 दिवस क्वारंटाईन होतो. हा एकमेव कार्यकर्ता असा होता की ज्या ठिकाणी मी सिंहगड इन्स्टिट्यूटला क्वारंटाईन होतो तो बिचारा तिथपर्यंत येऊन मला माझी जेवणाची व्यवस्था केली. कोणी? ललित टेंडे. ललित तिंडे. मी काय आहे, त्याचं काही मला देणं आहे का मी त्याला देणे अजिबात नाहीये. पण ही सच्च्या कार्यकर्त्याला जाणीव असते, हे अत्यंत महत्वाचं आहे. परंतु ह्याच्या अगोदरच्या नगरसेवकांनी आम्हाला दुर्लक्ष केलं. म्हणजे आमच्या वस्तीला ज्यावेळेस कोविड काळात पत्रे मारायची वेळ आली त्यावेळेस हे सगळे पळून गेले. मग ह्या गोष्टीचा अर्थ काय पकडायचा? आम्हाला आमच्या दिवसा ढवळ्या लहान पोरं झोपडपट्टीतली कोणत्या तलवार घेऊन करते, ह्या प्रश्नावर कोण बोलणार आहे? आमच्या भागातल्या महानगरपालिकेच्या शाळा बंद पडल्यात, ह्या प्रश्नावर कोण बोलणार आहे? आम्ही ज्या एरियात राहतो तिथे MIDC आहेत, त्या MIDC मध्ये स्थानिकांना रोजगार मिळत नाही, ह्या प्रश्नावर कोण बोलणार आहे? ललित टेंडे करून दाखवतील 100% करतील. ललित टेंडेंबरोबर आम्ही आमच्यासारखा छोटासा कार्यकर्ता उभा आहे. त्यांनी करून दाखवायची गरज नाही, आम्ही त्याच्याकडनं त्याची कॉलेज धरून त्याच्याकडनं करून घेऊ एवढं सांगू शकतो. तेवढा हक्काचा माणूस आमचा आहे म्हणून आम्ही हे तुम्हाला सांगतोय. तसं पाहिलं तर प्रभाग क्रमांक 21 मध्ये ललित टेंडेंच्या नावाचा जास्त बोलबाला असं दिसून येत आहे. मीनाताई ठाकरे वसाहतच्या या असणाऱ्या वसाहतीमध्ये आमचा प्रतिनिधी आता माहिती घेत असतानाच पाहूया घाणीचे साम्राज्य, रस्ते नाही, पाणी नाही, शौचालय नाही व्यवस्थित, भरपूर अशा समस्या नागरिकांनी आमच्या रिपोर्टरला दिल्या. पाहूया नेमक्या काय आहेत समस्या. 2-3 चंबू काढली आमच्याकडे तशीच ठेवली.
तर आमचे सगळे 100च्या हॉप आहेत चंबर किती भरलेला आहे काढायला हे तर सांगून सांगून आमच्या बाथरूम मध्ये पाणी येत आहे किती सांगू आम्ही तिथपर्यंत 100 फुटलेले आहेत. आता नुसतं नगरसेवक नव्हते. याचं करा त्याचं करा असं करणार पाण्याचे पाणी बी बंद करून टाका आणि गटरी आहे तर ती बी बंद करून टाका. पाणी येतं की 7 वाजता 7:30ला रात्री किती वाजता आतापर्यंत पाणी कोण येतंय का नगरसेवक बघायला? कोण येत आहे का येते ती माहिती नाही. नगरसेवक येतात त्यांना येतात अगर इलेक्शनला उभं राहिलं म्हणलं तर म्हणा तर पाणी जातंय दुपारी बी पाणी यायचं सगळी येत नाही बुधवारी येत नाही गुरुवारी येत नाही तरी कवा तरी येते तर 2 बादल्या भरतात मोटर लावतात तर पाणी आमच्याकडे येत नाही फक्त पाणी सोडित नाही ते आणि पुन्हा हात जोडा चला आम्हाला द्या फक्त निवडणुकीपुरतं येतात. कोण येत नाही इलेक्शन झाल्यानंतर कोण विचारत नाही कोणाला पण पाण्याचा प्रॉब्लेम मला ड्रेनेज लाईन तर केलं पाहिजे ना त्यांनी. वर्ष काढत नाही लाईटचा तर पट्ट्याच नसतो लाईटीचा सुद्धा इथं कोण काय बघत नाही लाईटीशिवाय काय काम रोजची लाईट जाते एक दिवस आवरायला लागतंय बरोबर ना. मग रोजचा लाईट जाणं आमची पाहुणे वाटत ना हाल पण लाईट गेल्यानंतर पाणी तापवायचं पाणी पाणी बारीक असतंय कोण येतं का नाही बघायला नगरसेवक इथं काय? तिथं नगरसेवक येत नाही ना कोण येत नाही असं काय मला पुन्हा कोण येत नाही तर इलेक्शन आल्यामुळे सगळे हात जोडतात तुम्ही तिकडं नाही ती बोलत बघत पण नाही ती जिथं लाईटीचा खांब पडायला लागलाय तर पुरी साधे द्या मग ती काय होत खांब इथं पुढे सरकार बोला पुढे या इथे एक लाईटीचा खांब बसवायला पाहिजे सारखा सर्किट सकाळच्या लाईटीचा व्हायला शाळेला जायची कसं चालणार आहेत ना मुलं खांब बसवायचा शंभर काढत नाही ती बरं लक्ष देत नाही कुणीच येत नाही कोण बघा येत नाही काय नाही काय काय करायचं पाणी नसतं सगळीकडे पाईप टाकलं का तिथं येऊ पाणी भरायचं सांगा बरं लोकांनी पाणी भरायला पाणी मिळतंय पाणी भेटतंय चंबरची अवस्था सांग म्हणता का चंबर का तुंबलेलं आहे ते चंबर सुद्धा बघा होय नळ नळ बघा हे बघा पाणी भरायची बघा बसा बसा भांडी घालतो बसा अहो बसा ना दाखवायचं काय असेल ते बोला काय 6 महिन्यांनी 7 वर्ष दगड काढलं की पाणी घ्यावं लागतं काय हे सारखं तुमचे भाऊ हे आणि इथं बसून आम्ही कपडे धुते पाण्यामध्ये या पाण्यामध्ये तुम्ही प्रॉब्लेम आहे पाण्यामुळे नाही गडचा प्रॉब्लेम आहे गड काढायला येतच नाही 8-10 महिना येतच नाही गल्लीमध्ये काढायला वगैरे काढायला कोण येत नाही लाईटीचं इथं खांबाची गरज आहे ती पण नाहीये आमच्या इथं गल्लीमध्ये अंधार पडतो पूर्ण आमदार पूर्ण अंधार पडतो तुम्हाला काय वाटतं कोण होईल आता नगरसेवक? आमची इच्छा आहे की ललित भाऊ टिंडेंनीच व्हावं म्हणून काय कामं करतात ते? हो खूप पण ते नगरसेवक तर नाही ते इथून पाठीमागे कधी नाही पण त्यांनी कधी कुठल्या गोष्टीची गरज लागली तर मदत वगैरे खूप करतात सांगितलं की ते अडचणी दूर करतात आमच्या काही असं सांगितलं की बाबा इथं गटरचं वगैरे काही झालंय प्रॉब्लेम दुसऱ्या गोष्टीचं तुम्ही काय सांगाल तुमच्या प्रभागातील जनतेला तुम्ही काय सांगणार की कुणाला नेमकं तुमच्या पसंतीचा उमेदवार म्हणून निवडणार?
ललित गौतमी. ललित भाऊ टेंडेच हो. काम चांगलं आहे म्हणा त्यांचं. हो. आणि कसं काय पाण्याची सोय पाणी हे बारीक येते किती वाजता येतं काय आता आलंय किती वेळ येतं पाणी किती वेळ चालू राहतं संध्याकाळचं असतं सकाळी 8-9:30 वाजेपर्यंत. एक तासभरच. ड्रेनेजचं काय ड्रेनेज चॉकअप होतं तिथं पुढं होते चॉकअप होतंय पण कोण लक्ष देतं का नाही मग नाही देत कोण. पाणी भरतो आम्ही तर पाण्याचे प्रॉब्लेम झाले, चेंबरचे प्रॉब्लेम झाले, चेंबर मधला आळ्या निघतात ते पण चेंबर काढायला कोणी येत नाही. आणि हा लाईटीचा खांब तर जवळजवळ मला वाटतं 20 वर्ष होत आलेलं आहे. हाय का नाही? त्याच्यापेक्षा जास्त झालंय. हा इतक्या वेळा शॉर्ट सर्किट झालेले आहेत आमच्या तर घराला खेटून आहे. आमचा जीव किती धोक्याचा झालेला आहे त्या लाईट. बरोबर ना शॉर्ट सर्किट मुळे आग लागणे दाट शक्यता असते ना. बरंच झालंय कशा येते बाहेर येतात निघाय तरी येतं बाहेर माणसाला. पडायची सोय नसते का जर असं लाईटीचा काही शॉर्ट सर्किट वगैरे झाला तर किती प्रॉब्लेम होतो. आणि कचऱ्याचा पण कुठलाही एकही मार्ग नीट सॉल्व्ह होत नाहीये कचऱ्यासाठी सुद्धा. मला तर वाटतं की वस्तीतलेच आमचे कामगार आहेत म्हणजे काम करणारे म्हणून आम्हाला तीच यावा. त्यांनीच यावं. आमची बी इच्छा तीच आहे की ललित तिंडेची यावा. इथं काही नाही दुसरं कोण करत नाही ती जात नाही ती येत नाही ती आम्हाला आमचा पगार माणूस आहे आम्हाला कवा बी आवराचं येईल ती. वस्तीतली बरीचशी माहिती आहे त्यांना ते पण इथंच लहानाचे मोठे झालेले आहेत त्यांना सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम सगळे माहिती आहेत. आणि गोरगरिबांसाठी काही धावून येणार असतील तर ललित टिंडे म्हणूनच मी तर माझ्या मनात सांगते. तर हा म्हणतात एक महिना 2 महिने लय झाले की मागटले दिवस पुढे चालूच आहे. ते तर आहे. हा म्हणायचं की किती बोलत राहा. कुठेवर गेलं मुकादम ही करत नाही ती जावा लावता माणसं तेवढं पुरतच म्हणते ती की लगेच पुन्हा माग ही करते ती. मग इथं पाणी वर येते त्या सांगते मी गटरी तरी पुन्हा येत नाही ती, निघतात कोणी म्हणून. सांगत नाही. पण एक मुकदा म्हणत हा म्हणते ती बिगारी कुठं गेलं बिगारी कामाला नाही गेलं का तर कुठं बिगारी- फुकट सरकार का फुकट पैसे देतो बाई. बिल येत आहे की मग तरी दीड हजार रुपये. गेले ना सकाळी लाईटी जातात बरोबर 8 वाजता लाईट जाते ना तर बरोबर 10-11 वाजता लाईट येते म्हणजे आम्हाला अहो, सकाळी कामं करू नये. शाळेची 2 तारखेचा वगैरे असलं घाई तर असते, 2 तारखेला मुलांना भरतात. इतके काम असतात रखडलेली लाईटी शिवाय पण इतके लाईटीचा महिना कसा येतो 3 तारखेला नाही तर 2 2 तारखेला. तारखेला आता ही झोपडपडीत काम करणारे लोक सरकार तर पगार देतो का? सेवक होणार 2 तारखेला कोणीही नगरसेवक येऊ देत पण त्यांनी वस्तीमध्ये लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण वस्तीमध्ये ना कोणी लक्ष देत नाही निवडून येईपर्यंत सगळे बोलायला येतात पण एकदा आहे ना निवडून आले ना की परत 5 वर्ष आहे ना कोणी सुद्धा इकडे डोकून सुद्धा बघत नाही. त्याच्यामुळे ना आम्ही सुद्धा सगळ्यांनी विचार करूनच आहे ना निवडून दिलं पाहिजे की कोण आपल्यासाठी खरंच काम करू शकतंय म्हणून. तुम्हाला काय वाटतं मला तरी तेच वाटतंय. ललित टिंडे हो त्यांनी कारण ते आता आगे वस्तीतले बढो, आहेत. हम त्यांना तुम्हारे अनुभव साथ आहे. कोण म्हणतं येणार नाही आल्याशिवाय राहणार नाही. मग